आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. हे अर्जुना, शास्त्रांमध्ये अनेक प्रकारच्या यज्ञांचं वर्णन आहे, ज्यांच्याद्वारे प्राणी देवतांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतात. हे अर्जुना, समस्त देवता माझंच स्वरूप आहेत. त्यामुळे या यज्ञांद्वारे प्राणी माझीच आराधना करतात. हे मधुसूदन, तुझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की यज्ञ अनेक प्रकारचे असतात. कृपा करून मला त्या सर्वांचं विवरण सांग. पार्था, आधी हे समजून घे की यज्ञ काय आहे. स्वतःच्या एखाद्या श्रेष्ठ वस्तूला, स्वतःच्या धनसंपत्तीला, स्वतःच्या एखाद्या विशिष्ट भावनेला, किंबहुना स्वतःच्या एखाद्या तीव्र इच्छेला माझ्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करून टाकणं, यालाच यज्ञ म्हणतात. स्वतःच्या प्रिय वस्तूचा त्याग हीच यज्ञाची मूळ भावना आहे. म्हणूनच शास्त्र सांगतं की यज्ञामध्ये आहुती दिल्यानंतर जे अन्न मागे उरतं ते ग्रहण करणारा मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो. आणि जे लोक केवळ स्वतःचंच पोट भरण्याच्या उद्देशाने अन्न शिजवतात ते तर पाप भोजनच करत असतात.